राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला। एका टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदारांना मतांचा आशीर्वाद देतील असा दावा केलाय। राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे। महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत। 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यावर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे। 22 ऑक्टोबरला अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे। 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाईल, तर अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे। Now I come to the schedule for Maharashtra. Date of poll in Maharashtra would be 20th/11. Counting would be on 23rd/11/24. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आतापासूनच पुढील 35 दिवस राज्यात निवडणूक प्रचाराचा धुराळा उडणार आहे। निवडणुकीची तारीख जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागले। यंदा कोण बाजी मारणार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, यावरून दावे प्रतिदावे सुरू झाले। निवडणुकीत आपण बाजी मारू असा विश्वास महायुती आणि मवियाच्या नेत्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधकांनी आमचंच सरकार येणार असा दावा केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ ट्विट करत आरंभ म्हणून निवडणुकीचा शंखनाद केला, तर महायुतीच्या नेत्यांनीही आपलंच सरकार येणार असा दावा केलाय। सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणारं सरकार आहे, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होईल। मविया नेत्यांनी महायुती सरकारवर टीका करत जनता निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारला धडा शिकवेल असं म्हटलंय। एका टप्प्यात निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला। आता एका टप्प्यात पराभूत होतील। पैसों का खेल चलेगा, पुलिस का और यंत्रणा का भी मिसयूज होगा, तो ये सब चुनाव आयोग अपने आप को अगर निष्पक्ष मानती है, अपने आप को मानती है, हम नहीं मानते, तो आपको ये करना पड़ेगा। आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधक आरोपांच्या फैरी झडत होते। आता प्रचाराच्या रणधुमाळीत या आरोप प्रत्यारोपांना आणखी धार येणार आहे। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांनी तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली। या निवडणुकीत पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांना पिपाणी या चिन्हाचा फटका बसला। या पार्श्वभूमीवर पिपाणी हे चिन्ह रद्द करण्याची मागणी पवारांच्या पक्षाने केली होती। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली असतानाच निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह असलेल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतलाय। विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह स्पष्ट दिसणार आहे। शरद पवारांची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे। उन्होंने कहा था हम इस तरह से दिखाना चाहेंगे, एक दो चॉइस दी थी, जो उनकी पहली चॉइस थी वो हमने मानी। सो इस इलेक्शन में उनका सिंबल वुड बी ज़्यादा दिखाई देगा, मतलब प्रोमिनेंटली दिखाई देगा। पिपाणी हे चिन्ह रद्द करण्याची पवारांच्या पक्षाची मागणी फेटाळण्यात आली। विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह कायम राहणार आहे। विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हाला बंदी नसेल हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं। तीसरी रिक्वेस्ट थी वो एक ट्रम्पेट है इस टाइप की, जो कि मैन ब्लोइंग तुरा से बिल्कुल डिफरेंट है। तो कमीशन ने उसी दिन बताया था कि वो उससे डिस्टर्ब नहीं करेगा। लोकसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षाला पिपाणी या चिन्हाचा मोठा फटका बसला होता। या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता कंबर कसावी लागणार आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली। आता सगळ्या पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। मात्र या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती आणि महाविकास आघाडीनं सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं टाळलंय। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचा फैसला निवडणुकीच्या निकालानंतर होणार। राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं। सगळ्या राजकीय पक्षांची तयारी पूर्ण झाली आहे। एकीकडे निवडणुकीची तयारी झाली असली तरी ना महायुतीनं ना महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला आहे। खरं तर सुरुवातीला सत्ताधारी शिवसेनेकडून संभाव्य मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव पुढे केलं जात होतं, पण आता निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा सूर बदललाय। महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे तो आमचे घटक दल आणि आमचे पक्ष एकत्र बसून तो निर्णय करतील, पण निवडणुकी अगोदर कोणत्याही चेहऱ्याचं प्रोजेक्ट केला जाणार नाही। आमचा महायुतीचा मुख्यमंत्री सगळ्यांनी मिळून ठरवलेला आहे, तो महायुतीचाच असेल आणि महायुतीचाच होईल। दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीनं आपला संभाव्य मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही। मात्र राऊतांनी सीएम पदाच्या चेहऱ्याबाबतची मागणी लावून धरली आहे। चेहरा असावा, चेहरा असायला पाहिजे, ही एक धोरणात्मक भूमिका घ्यावी असं आमचं सगळ्यांना आवाहन होतं। या पार्श्वभूमीवर निवडणुकीनंतर कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार याची उत्सुकता असणार इतकं नक्की। राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे।
त्यात आज विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे, आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आज संतापले. लोकसभेप्रमाणे विधानसभेला जरांगे फॅक्टरचा फटका सत्ताधाऱ्यांना बसण्याची शक्यता. आचारसंहितेआधी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला दिला. मात्र आज निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि मनोज जरांगे सरकार विरोधात आक्रमक झाले. त्यांनी महायुतीला थेट इशाराच दिलाय. सत्तेचा तुम्ही गैरवापर केला, पण आता तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं नाही. माझ्या मराठ्याच्या हातात तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसत नाही. यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. त्या पद्धतीनं त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली. आता जरी ते निर्णय घ्यायचे त्यांच्या हातात होते, सत्ता त्यांच्या हातात होती, म्हणून त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. लोकसभेत जरांगे फॅक्टरचा महायुतीला फटका बसला होता. विधानसभा निवडणुकीत मतदानात ताकद दाखवण्याचं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय. त्यामुळे विधानसभेतही जरांगे फॅक्टरमुळे महायुतीच्या अडचणी वाढणार का हे पाहावं लागेल. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या पैकी 7 आमदारांनी आज शपथ घेतली. भाजपच्या 3, शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली. आमदारकीची शपथ घेतलेल्यांमध्ये चित्रा वाघ, मनीषा कायंदे, पंकज भुजबळ यांचा समावेश आहे. गेल्या 2.5 वर्षांपासून चर्चेत असलेल्या राज्यपाल नियुक्त 7 आमदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. आचारसंहिता लागू होण्याआधी 7 जणांनी आमदारकीची शपथ घेतली. भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांना आमदारकीची शपथ देण्यात आली. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवाडी यांनी आमदारकीची शपथ घेतली. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांनी या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मनापासून पक्षाचे आणि माझे नेते देवेंद्रजी, आमचे लाडके देवाभाऊ यांचे मी आभार मानते. मला आनंद आहे की पक्षाने माझ्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि संधी मला दिली. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 जागा भरण्यात आल्या. आता अजूनही 5 जागा रिक्त आहेत. इद्रिस नायकवाडी यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर सांगलीतल्या मिरजमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरून मोठा वाद झाला. आज आचारसंहिता लागण्याच्या आधी 7 जणांनी आमदारकीची शपथ घेतली. यावरून आता मवियाचे नेते आक्रमक झाले. त्यांनी महायुतीवर टीका करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला. राज्यपाल नियुक्त 7 आमदारांनी आज शपथ घेतली. या शपथविधीवरून राजकारण सुरू झालंय. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीच्या काळात याच राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून मोठा वाद झालेला. हे घटनाबाह्य अनकॉन्स्टिट्युशनल काम या सरकारनं केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यपालांना हाताशी धरून केलेलं आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न हा गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित आहे. मविया सरकारच्या काळात 12 आमदारांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली नव्हती. हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं होतं. निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाकडे लक्ष लागलंय. महायुती आणि मवियामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र युती आणि आघाडीला जागावाटपासाठी दसऱ्याचा मुहूर्त का साधता आला नाही असा सवाल उपस्थित झाला. विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू झालाय. सगळ्याच पक्षांनी जागा वाटपात जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याकरता जोरदार प्रयत्न सुरू केलेत. महायुतीतल्या 3 घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या वाट्याला 158 जागा येणार आहेत. शिवसेनेला 70 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 60 जागा मिळणार आहेत. आत्तापर्यंत आमच्यात कुठल्याही प्रकारचं डिस्प्यूट नाही आणि त्यामुळं प्रत्येकाचा सन्मान राखून आमचं जागा वाटप होईल. महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक 119 जागा मिळू शकतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 86 तर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाला 75 जागा मिळणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. याशिवाय शेकापच्या वाट्याला 3, समाजवादी पार्टीला 3 आणि कम्युनिस्ट पार्टीला 2 जागा मिळू शकतात. 210च्या आसपास जागांवरती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं पूर्णपणे एकमत झाल्यावरती काय राहिलेल्या जागा आहेत त्याच्यावरती आम्ही साधारण उद्याच्या दिवसात निर्णय घेऊन मोकळे होऊ. एकंदरीतच जागा वाटप झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला रंग येईल. विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू आहे. पुण्यामध्ये अनेक नेते शरद पवारांची भेट घेत आहेत. त्यामुळे शरद पवार अजित पवारांना आणखी धक्के देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं. निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी त्यांचं निवडणूक केंद्र म्हणून पुण्याची निवड केलेली दिसते. आज सकाळच्या सत्रात शरद पवारांनी अनेक लोकांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे पुण्यात आज अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शरद पवारांच्या भेटीला आल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
तर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार अतुल बेनके यांचे भाऊ डॉक्टर अमोल बेनकेही उपस्थित होते. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हेही पवारांच्या भेटीकरता पुण्यात आले होते. त्या संदर्भात काही चर्चा त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती त्या संदर्भात चर्चा करणार आम्ही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार अधिकृतपणे करणार. आणि तुम्ही कुठून लढण्यासाठी इच्छुक आहात? मी स्वतः नाही, मी आमदार तयार करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवारांच्या पक्षात येण्यास अनेक जण उत्सुक आहेत. अशातच आगामी काळात पवारांच्या पक्षात कोणकोण नेते दाखल होतात याची उत्सुकता असणार आहे. लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. बीड लोकसभेची निवडणूक जातीच्या मुद्द्यानं चर्चेत आली. तर आता बीडमध्ये लोकसभेसारखा विधानसभेत सुद्धा झरांगे फॅक्टर चालणार असा दावा खासदार सोनवणेंनी केला. तर पंकजा मुंडेंवर निशाणा साधला. भाजप आमदार पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात ऊसतोड कामगारांना आवाहन करताना कोयते घासून तयार ठेवण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी टोला लगावला. गेली 10 वर्षे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना जिल्ह्याचा विकास का केला नाही असा थेट सवालच बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंना केला. आता तयारी करा, कंबर कसा, कोयते बिते घासून ठेवा. पाऊस बिऊस पडलाय, जरा दिवाळी केल्याशिवाय जाऊ नका रे बाबांनो. कोयता घासून ठेवायला सांगतात. गेली 2 पिढ्या झालं कोयताच घासायला लावतात. कधीतरी ऊस लावायला लावा ना. माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला ऊस बी लावायला लावा. कोयताच घासून तोडायला लावतात, त्याच्यावरच भांडवल करतात, त्याच्यावरच राजकारण करतात. बीडमध्ये लोकसभेसारखा विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालणार असा दावा खासदार सोनवणेंनी केलाय. शिवसेना नेते रामदास कदमांवर जोरदार टीकास्त्र डागलंय. शरद पवारांमुळे शिवसेना फुटल्याचा आरोप रामदास कदमांनी केला. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्पष्ट वक्ते असल्याचं सांगत रामदास कदमांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शरद पवारांमुळे शिवसेना फुटल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलाय. उद्धव ठाकरे काँग्रेसची साथ सोडायला तयार होते. शरद पवार यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली असा पलटवार त्यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. तुमच्या हुशारीमुळेच बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना फुटली ना. उद्धवजी तयार होते काँग्रेस सोडायला. राज ठाकरे हे स्पष्ट वक्ते असल्याचं सांगत त्यांच्यावर रामदास कदमांनी कौतुकांचा वर्षाव केला. आम्ही बघताना त्यांच्याकडे बाळासाहेब बघतो, त्यांना एक सल्ला देणं चुकीचं होईल, पण त्यांना एवढंच मी म्हणेन, चांगल्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे. शरद पवारांनी आतापर्यंत शेतकऱ्यांकरता काय केलं हे सांगावं असा सवालही त्यांनी केला. काँग्रेसच्या आमदारानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर काँग्रेसकडून त्या आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं. विद्यमान आमदारानं नेमकं काँग्रेस का सोडली जाणून. काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या एनसीपीत प्रवेश केला. खोसकरांच्या एनसीपी प्रवेशाबाबत चर्चा सुरू असतानाच हिरामण खोसकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. हिरामण खोसकर यांनी पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत काँग्रेसनं निलंबनाच्या कारवाईचा बडगा उचलला. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर हिरामण खोसकर यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान खोसकरांनी क्रॉस वोटिंग आणि निलंबनाचा दावा फेटाळून लावलाय. तर इगतपुरीत काँग्रेसच बाजी मारेल असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला. इगतपुरीचा उमेदवार सगळ्यात जास्त मतानं महाराष्ट्रात निवडून येईल काँग्रेसचा. थोडक्यात त्यांनी निलंबित केलं. मालक दत्ताचं असं मला निलंबित केलं, असं निलंबित केलं ना. ते काय आता मोठे नेते आहेत, आपण त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. परंतु माझे 100% मतदान पुरस केलेलं नाही, मला त्यांनी निलंबित केलेलं नाही. इगतपुरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातोय. आता विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय निकाल लागणार याची उत्सुकता असणार आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणी तपासाला वेग आलाय. या प्रकरणी आज 4थी अटक करण्यात आली. आरोपीला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आज काय अपडेट आल्यात जाणून. माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 4थी अटक झाली असून त्याचं पुण्याशी असलेलं कनेक्शन समोर आलंय. हरीश कुमार कश्यप असं आरोपीचं नाव आहे. त्याचं वय वर्ष 23. या आरोपीच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. हरीशच्या खात्यावरून पैसे ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. आरोपी कश्यप हा पुण्यात स्क्रॅपचा व्यवसाय करतो. हरीशचा संबंध आरोपी नंबर 2 शिवकुमार गौतमशी आहे. हे दोघे एकाच गावचे आहेत. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास पोलीस विविध अँगलनं करतायत. आतापर्यंत या प्रकरणात 14 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान सिद्दीकींवर ज्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला त्या ठिकाणाहून जवळपास 100 मीटरच्या अंतरावरून पोलिसांनी एक काळ्या रंगाची बॅग जप्त केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी ही बॅग जप्त केली. या बॅगेत एक बंदूक सापडली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी जप्त केलेली ही तिसरी बंदूक आहे. पोलिसांकडून या घटनेप्रकरणी आता कसून तपास सुरू आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध गेली अनेक दशकं तणावाचे राहिलेत. 9 वर्षात पहिल्यांदाच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचले. एसओसी परिषदेसाठी मंत्री जयशंकर इस्लामाबादमध्ये दाखल झाले. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. एससीओ अर्थात शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन मधील देशांच्या शिखर परिषदेकरता ते आज इस्लामाबादमध्ये आहेत. महत्त्वाचं म्हणजे एखादे भारतीय मंत्री पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची ही गेल्या 9 वर्षातली पहिलीच वेळ. भारत हा एससीओचा सदस्य देश आहे. त्यामुळे या परिषदेसाठी खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देण्यात आलं होतं, पण पंतप्रधानांऐवजी परराष्ट्र मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी भारत, रशिया, चीनसह 8 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सामूहिक पद्धतीने दहशतवादाचा सामना कशा पद्धतीने करतायत, कारण एससीओचे सर्वच देश हे दहशतवादाला बळी पडलेले देश आहेत. त्यामुळे या 3 दृष्टिकोनातनं एस जयशंकर आपली भूमिका ही इस्लामाबादमध्ये मांडतील अशी अपेक्षा आहे. या परिषदेसाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आहे. कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शहरात 3 दिवस लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. त्यामुळे आता 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत दहशतवाद, सुरक्षा या मुद्द्यांसह नेमकी काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं आहे. परतीच्या पावसानं पुन्हा एकदा झोडपून काढलंय. परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याची मागणी होती. राज्यात परतीच्या पावसानं शेती पिकाचं मोठं नुकसान केलंय. सतत पडणाऱ्या पावसानं शेतातील उभी पिकं आडवी झाली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. सिंधुदुर्गात सततच्या अवकाळी पावसानं भातशेतीच्या पिकाला फटका बसलाय. त्यामुळे भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. गोंदियात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं कापणीला आलेलं धान पीक जमीनदोस्त केलं. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर भात पीक कापणीनंतर विकून कर्जमुक्त होण्याचं बळीराजाचं स्वप्न अधांतरी राहणार आहे. नाशिक जिल्ह्यातही मका, कांदा, सोयाबीन या पिकांसह द्राक्ष बागांना फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातही धान पिकाचं परतीच्या पावसामुळे नुकसान होणार आहे. माझा धान पडला की नाही पडला आणि याच्यापूर्वी पडलेला होता, पण कोणी ना कारवाई केला नाही. सरकारकडून मोठमोठ्या घोषणा होत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. मग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन सरकारनं बळीराजाची ही दिवाळी गोड करावी ही अपेक्षा. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये मागील 2 दशकाहून अधिक काळ मानव आणि बिबट्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. अलीकडच्या काळात तर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिबट्याची ही दहशत कमी करण्यासाठी वन विभागाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून AI तंत्रज्ञानानं बिबट्याचा अलर्ट देणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जुन्नरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्याची दहशत वाढीला लागली आहे. पाळीव प्राणी आणि माणसांवरील हल्लेही लक्षणीयरित्या वाढलेत. बिबट्याची ही दहशत कमी करण्याकरता वन विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून AI तंत्रज्ञानानं बिबट्याचा अलर्ट देणारी प्रणाली विकसित केली आहे. त्या ठिकाणी शिरकाव झाल्यानंतर तात्काळ लोकांना सावध केलं जाईल, अलार्म वाजेल आणि तिथल्या लोकांच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज जाईल. कॅमेरा ट्रॅपनं टिपलेली प्रतिमा थेट AI प्रणालीशी जोडलेल्या मिनी संगणकात पाठवली जाईल. त्यानंतर AI प्रणाली प्रतिमेचं विश्लेषण करेल. बिबट्याची प्रतिमा असेल तर 120 डेसिबलचा सायरन वाजवला जाणार आहे. AI मधील मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग अल्गोरिदमचा उपयोग करून तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय. त्या संगणकात याचं सगळं प्रोसेसिंग होईल आणि जो सायरन आहे, जो आवाज देणार आहे ते काम सायरन करणार आहे. तर याला एज कम्प्युटिंग म्हणतात. या AI प्रणालीमुळे बिबट्याच्या दहशतीवर काही प्रमाणात उतारा मिळणार असून बिबट्याची दहशत कमी होण्यास मदत होणार आहे.